धाराशिव जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना 2 वर्षाच्या संघर्षानंतर लढ्यानंतर प्रचंड असं यश मिळालं आणि आज ऐतिहासिक असा लाभ त्यांना मिळायला सुरुवात झालेली आहे। खरीप 2020 मध्ये प्रचंड प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली होती, अवकाळी पाऊस झाला होता आणि धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खूप मोठी हानी झाली होती। अनेक नेते मंडळी आले, पाहणी केली आणि तत्कालीन सरकारने खऱ्या अर्थाने शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहायला हवं होतं। दुर्दैवाने जो पीक विमा असतो, ज्याचा हप्ता खुद्द शेतकरी भरतो, त्यातल्या केवळ 20% शेतकऱ्यांनाच पीक विम्याची नुकसान भरपाई मिळाली। 80% म्हणजे जवळजवळ 3.5 लाख शेतकरी वंचित राहिले होते। आम्ही गेले 2 वर्ष या बाबतीमध्ये पाठपुरावा केला। शेतकऱ्यांनी यामध्ये जे सहकार्य केलं त्याच्या अनुषंगाने याचिका दाखल झाली। सुरुवातीला ठाकरे सरकारकडे आम्ही मागणी केली होती की त्यांनी बैठक लावावी आणि यातून मार्ग काढावा। दुर्दैवाने शेवटपर्यंत ठाकरे सरकारने बैठकच घेतली नाही। त्यामुळे शेतकऱ्यांना माननीय उच्च न्यायालयात जावं लागलं। त्यांनी त्यांची बाजू जी आहे ती ॲडव्होकेट वसंतराव साळुंखे यांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने मांडली, वास्तव मान्य न्यायालयाच्या समोर मांडलं आणि ऐतिहासिक निर्णय तिथे झाला। शेतकऱ्यांना 3.5 लाख शेतकऱ्यांना पूर्ण नुकसान भरपाई देण्याचे आदेश झाले। हे झाल्यानंतर खरं तर ठाकरे सरकारने कॅबिनेट माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करायला हवा होता, तसा न करता ते शांतच राहिले। मग शेतकऱ्यांच्या वतीने सुप्रीम कोर्टमध्ये कॅबिनेट दाखल करण्यात आला। तो कॅबिनेट दाखल केल्यामुळे त्यांना डायरेक्ट स्टे, पीक विमा कंपनीला स्टे डायरेक्टली मिळाला नाही। याचिकाकर्त्यांच्या वतीने आम्ही 250 कोटी रुपये भरून स्टे द्यावा अशी विनंती केली होती। मान्य न्यायालयाने 200 कोटी भरल्यानंतर स्टे दिला जाईल असा साधारण आदेश दिला। त्या अनुषंगाने विमा कंपनीने 200 कोटी रुपये माननीय सर्वोच्च न्यायालयात भरले। हे पैसे तातडीने शेतकऱ्यांना वितरित करा अशी आम्ही मागणी केली, परंतु मान्य न्यायालयाने अंतिम सुनावणी देखील लवकर ठेवून सर्व 3.5 लाख शेतकऱ्यांना तातडीने पैसे देण्याच्या बाबतीत सांगितलं आणि जे सर्वोच्च न्यायालयात 200 कोटी जमा होते ते व्याजासह उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले। ते पैसे आज जिल्हाधिकारी धाराशिव यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वाटप होत आहेत। 3,51,000 शेतकऱ्यांना हे 201 कोटी रुपये साधारण 6,639 रुपये प्रति हेक्टर प्रमाणे वाटप होत आहेत। ते खात्यावरती पडायला तर सुरुवात झाली। त्यामुळे मी म्हटलं की हा धाराशिव इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी एक ऐतिहासिक क्षण आहे आणि या निकालाचा फायदा जो आहे तो पूर्ण देशामध्ये होणार आहे। आपल्या राज्यात देखील अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं। दुर्दैवाने अनेक जिल्ह्यांमधल्या लाखो शेतकऱ्यांना अशा पद्धतीची मदत न मिळाल्यामुळे ते त्यांच्या हक्काच्या पीक विम्याच्या नुकसान भरपाईपासून वंचित राहिलेले आहेत। आता झालेला आदेश आणि राज्य सरकारच्या माध्यमातून त्याबद्दल झालेली जी अंमलबजावणी आहे त्यामुळे इतर जिल्ह्यात देखील याच पद्धतीने आम्ही मार्गदर्शन करण्याचं ठरवलेलं आहे। याचिकाकर्त्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचे कळंबचे तालुका अध्यक्ष प्रशांत लोमटे हे देखील आवर्जून होते आणि ह्या सर्व लोकांच्या माध्यमातून खूप मोठं यश मिळालंय आणि आज मी म्हटल्याप्रमाणे धाराशिव जिल्ह्यातील 3.5 लाखपेक्षा जास्त शेतकऱ्यांना एक ऐतिहासिक लाभ मिळतोय। हा क्षण जो आहे आणि याच्या मागची पार्श्वभूमी मी आपल्यासमोर मांडली। आपले काही प्रश्न असतील तर जरूर आपण विचारावे। एक बार क्वेश्चन आंसर हो जाए तो। नाही, मी वस्तुस्थिती आपल्या समोर मांडली आहे। हा लढा जो आहे तो 2 वर्षापूर्वी सुरू झाला। 2020 मध्ये अतिवृष्टी झाली, मोठं नुकसान झालं, तेव्हापासून आम्ही या बाबतीत लढतोय। ठाकरे सरकार तेव्हा होतं, मी सांगितल्याप्रमाणे ठाकरे सरकारने म्हणावी ती मदत शेतकऱ्यांना बिलकुल केली नाही, उलट त्यांना वाऱ्यावर सोडलं। साधी पीक विम्याच्या बाबतीत आम्ही मागणी करून देखील बैठक घेतली नाही।
त्यामुळे हा लढा जो आहे तो 700 पेक्षा जास्त दिवसाचा आहे, 7 दिवसाचा नाही. एक याला लागू आहे की ऐन दिवाळी ज्या पद्धतीने 6 दिवसात उपोषण, कैलास पाटील आमदार, ओमराजे खासदार आणि संपूर्ण जिल्ह्यात म्हणजे पालकमंत्री दौरा होता तर वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन उभी केली गेली, खास करून बस तोडफोड फोडल्या गेल्या, बंद हा सगळा गोंधळ म्हणजे राजकीय दृष्ट्या फक्त नेमकं तुम्हाला काय नेमकं होईल आपल्याला वाटतंय? आपल्या सर्वांना कल्पना आहे की शिंदे फडणवीस सरकार आल्यापासून अतिशय महत्वाचे आणि शेतकऱ्याच्या उपयोगाचे निर्णय घेतले जात आहेत. 50,000 रुपये प्रोत्साहनपर जे पैसे द्यायचे होते, जे शेतकरी नियमित कर्ज परतफेड करतात ते पैसे आले आणि अतिवृष्टीच्या बरोबरीने यावर्षी पहिल्यांदाच जे सततच्या पावसाने नुकसान झालं, निकषाच्या पलीकडे जाऊन सततच्या पावसाच्या नुकसानीला देखील पैसे देण्यात आले आणि हे पैसे जे आहेत, अनुदान जे आहे ते एनडीआरएफ एसडीआरएफच्या निकषाच्या पलीकडे जाऊन 6,800 प्रति हेक्टर न ठेवता 13,600 करण्यात आलं. 2 हेक्टरची लिमिट 3 पर्यंत देण्यात आली आणि हे सर्व जे विषय आहेत याला जोड म्हणजे हा जो माननीय उच्च न्यायालयातला आणि सर्वोच्च न्यायालयातला ऐतिहासिक निर्णय, उपलब्ध झालेले 200 कोटी रुपये पैसे उपलब्ध होते, वाटप होणारच होतं. सगळं झालेलं असताना आजकाल एक शब्द प्रचलित आहे, नॅरेटिव्ह सेट करणं. सगळे पैसे उपलब्ध होते, वाटप चालू होतं, जवळजवळ 250 कोटी रुपये अनुदानाचे उपलब्ध झाले होते, 200 कोटी माननीय सर्वोच्च न्यायालयातनं मिळणारच होते, 3.5 लाख शेतकऱ्यांना पैसे द्यायचे हा माननीय सर्वोच्च न्यायालयाचाच आदेश होता. आणि असं असताना मग एक नॅरेटिव्ह सेट करणं हे आपण समजू शकता की राजकारण आहे. वास्तव जे आहे ते परिश्रम 700 दिवस लोकांनी वेगवेगळ्या माध्यमातून घेतले. आधी सरकारच्या विरोधात संघर्ष केला, अधिकाऱ्यांना प्रशासनाच्या विरोधात संघर्ष केला आणि मग नंतर माननीय उच्च न्यायालय अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन जो पाठपुरावा करण्यात आला, जो संघर्ष करण्यात आला तो काही 7 दिवसापुरता मर्यादित निश्चित नव्हता. हे एक राजकीय नॅरेटिव्ह सेट करण्याचा, राजकारणाची पोळी भाजण्याचा एक प्रकार होता. अजून एक मुद्दा याला की आता तुम्ही म्हणता वारंवार म्हणता की ऐतिहासिक निर्णय म्हणजे उस्मानाबाद जिल्हा वगळता इतर जिल्ह्यांना नेमके याचा काय थेटपणे फायदा होणार किंवा ज्या पद्धतीने तुम्ही एक राष्ट्रीय पातळीवर कसा फायदा होईल म्हणतात? कारण मागच्या सरकारमध्ये शिवसेनेनं म्हणजे मूळ शिवसेनेनं काही कार्यालय फोडली होती टिकवण्यासाठी, मग मुंबईतले असं अनेक प्रकार असतील आणि ज्यावेळेस सरकार होतं त्यावेळेस मात्र त्यांनी दिलं नाही असं तुम्ही म्हणताय. ते माझं म्हणणं स्पष्ट आहे की ठाकरे सरकारने नुकसान झालं हे एका बाजूला मान्य केलं, कारण अनुदान ह्या सर्व शेतकऱ्यांना मिळालं. परंतु पीक विमा जो हक्काचा असतो, अनुदान म्हणजे काय, फुल नाही फुलाची पाकळी असते, परंतु जे नुकसान भरपाईचे हक्काचे पैसे असतात ते केवळ 20% शेतकऱ्यांना मिळाले. 80% आम्ही लढत होतो, बैठक लावा म्हणत होतो. अगदी मुख्यमंत्री ठाकरे साहेबांना, तत्कालीन मुख्यमंत्र्यांना देखील आम्ही वारंवार पत्र दिले, त्यांना विनंती केली, तरी त्यांनी साधी बैठकही लावली नाही. त्यावरून आपण समजून घेऊ शकता आधीच्या काळामध्ये 2014 ते 19 दरम्यान शिवसेनेने तत्कालीन काही विमा कंपनीचे ऑफिसेस फोडले होते, हे सगळ्यांनाच माहिती आहे. परंतु जेव्हा ठाकरे सरकार होतं, जेव्हा तत्कालीन शिवसेना सत्तेत होती, तेव्हा मात्र धाराशिव जिल्ह्यातल्या 3.5 लाख शेतकऱ्यांसाठी एकही आंदोलन झालं नाही आणि साधी बैठक सुद्धा लावली गेली नाही. हे मला पुनश्च नमूद करायचं आहे. धाराशिव जिले में 2020 में जो अतिवृष्टि हुई थी उससे जो भी नुकसान खेती को पहुंचा था, जो क्रॉप इंश्योरेंस का इशू हमने रेज किया था, 20% जो फार्मर्स है उनको ही इंश्योरेंस का अमाउंट मिला. 80% फार्मर्स जो है उनको 1 रुपया भी दिया नहीं गया. तो हमने तत्कालीन तब की जो सरकार थी, ठाकरे सरकार, उनको मीटिंग लेने के लिए हमने रिक्वेस्ट की. अनफॉर्चुनेटली रिक्वेस्ट करने के बाद भी उन्होंने मीटिंग नहीं ली. फिर ये जो किसान हैं वो माननीय उच्च न्यायालय में गए, माननीय हाईकोर्ट बेंच, औरंगाबाद बेंच, और वहां पे उनको न्याय मिला. पूरे के पूरे 3.5 लाख फार्मर्स को
जो इंश्योरेंस की अमाउंट है वो देने का निर्णय हुआ, डिसीजन हुआ। मगर जो क्रॉप इंश्योरेंस की कंपनी है वो सुप्रीम कोर्ट में गई। सुप्रीम कोर्ट में फार्मर्स ने कैविएट किया था, उसकी वजह से सुप्रीम कोर्ट ने कहा कि 200 करोड़ डिपॉजिट किए जाए सुप्रीम कोर्ट में, उसके बाद हम स्टे देंगे। ये इंश्योरेंस कंपनी ने जो पैसे भरे थे वो पैसे आज जो हमारे किसान हैं उनके अकाउंट पे जमा हो रहे हैं। 6,639 रुपये प्रति हेक्टर के हिसाब से 3.5 लाख जो फार्मर्स हैं उनको ये पैसे आज जमा हो रहे हैं। ये हम एक हिस्टोरिक मोमेंट मानते हैं, क्योंकि जो धाराशिव उस्मानाबाद जिले में हुआ है वो बाकी अभी जिलों में देश भर में हो सकता है। जो नॉर्मल फार्मर्स है जिन पे अन्याय हुआ है उनको इस निर्णय की वजह से न्याय मिल सकता है, और उसके लिए हम भारतीय जनता पार्टी जो किसानों के साथ खड़ा रह के उनको मार्गदर्शन करने का तैयार है। अगर नोट के द्यायला एक सेकंड